प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस मी जाणीवपूर्वक देहूचे म्हणणार नाही। त्याचं कारण साधू कोण्या गावाचा नाही, साधू कोण्या चौकटीचा नसतो। साधू जर एका गावापुरता मर्यादित असताना तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या लिहिताना लिहिलं असतं, हे आळंदी हेची माझे घर। माऊलींनी शब्द वापरले हे विश्वाची। साधू कोण्या जातीचा नाही, साधू कोण्या धर्माचा नाही, साधू कोण्या चौकटीचा नाही। तसं तर कोणी एका जातीमुळे आमचा महाराष्ट्र उभा नाही, तसं तर कोणी एका धर्मामुळे आमचा महाराष्ट्र उभा नाही, कोणी एका नेत्यामुळे, कोणी एका मंत्र्यामुळे, कोणी एका राजकारणातल्या व्यक्तीमुळे आमचा महाराष्ट्र मोठा नाही होत। एखादा जर म्हणत असेल ना आमचा महाराष्ट्र आहे, तर त्यानं जाणीवपूर्वक ऐकावं। कोणी मंत्र्याचा महाराष्ट्र नाही, कोणी श्रीमंताची जहागीरदारी म्हणजे आमचा महाराष्ट्र नाही। आमचा महाराष्ट्र फक्त चौघाची अमानत आहे। एक आळंदीचे ज्ञानोबा, दोन आमच्या देहूचे तुकोबा, तीन पंढरीचा विठोबा आणि चार स्वराज्याचा खरा शिल्पकार छत्रपती शिवबा। चौघाचा महाराष्ट्र। राजा रावणाच्या लंकेमध्ये सोनं भरपूर होतं, फक्त संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली। आता भगवान महाराज तिथली लंका जळायचं काही कारण नाही हो। 80,000 बायका होत्या, कुणाला? रावणाला। 1,00,000 पुरं कुणाला? 1,25,00,000 नातू कुणाला? 1,25,00,000 पंतू कुणाला? 7 कोटी घरं सोन्याची कुणाची? एवढा श्रीमंत होता हो राजा रावण। एवढा श्रीमंत राजा रावण तरी त्याची लंका जळते, त्याच्या पाठीमागे एकमेव कारण आहे, त्याच्या लंकेत सोनं भरपूर होतं, फक्त संस्कृती नव्हती। तुम्ही अमेरिका, आफ्रिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, रशिया, इंडोनेशिया कोणीही देशात जा, कधी ऐकलं का हो तिकडं हरिनाम सप्ताह चालू आहे, तुम्हाला बोलवलं? गाथा पारायण करता संतोष महाराज तिकडे आहेत 8 दिवस, ऐकलं कधी? का कधी तुम्ही फोन लावलाय भगवान महाराज कुठे आहे? ते म्हणले काय नाही, गुरुकुलचे सगळे विद्यार्थी घेऊन फॉरेनला आलो। कशा करता? नाही नाही, कीर्तनालाच आलो। आहे तिकडं कीर्तन, आहे तिकडं भजन। कारण आहे तिकडं सोनं भरपूर आहे, फक्त संस्कृती नाही हो। आणि सोपं करू का सर? राजा रावणाच्या लंकेमध्ये सोनं भरपूर होतं, फक्त संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली। द्वारकेत सोनं भरपूर होतं, फक्त संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली। अमेरिकेमध्ये सोनं भरपूर आहे, संस्कृती नाही, कदाचित अमेरिका बुडण्याची दाट शक्यता आहे, आफ्रिका सुद्धा जळण्याची किमान शक्यता आहे, पण सोन्याच्या बरोबरीने संस्कृती आमच्या भारताच्या मातीत आहे। म्हणून चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही भारत माता आबादित राहणार आहे, कायम लक्षात राहू द्या। आमचा महाराष्ट्र म्हणजे कोणी आबार गबाराची संपत्ती नाही। जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र, सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र, सोन्याच्या नांगराला चांदीचा फाळ म्हणजे महाराष्ट्र, कायम आठवणीतला आभाळ म्हणजे महाराष्ट्र, कर्तृत्वाच्या सरीने हिरवा झालेलं रानमाळ म्हणजे महाराष्ट्र, आठवणीतला आभाळ म्हणजे महाराष्ट्र, तुकोबांच्या भजनातला टाळ म्हणजे महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी राजांचा सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र, आणि धर्मवीर संभाजी राजाच्या बलिदानाला अलंकृत झालेला आमचा हा महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्राच्या मातीत आज आपण विढल 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 टाळ्याच वाजवायच्या तर मनापासून। मी आधीच तर लय कंटाळलोय हो। मी 400 किलोमीटर लांबून आलोय तुमच्याकरता। काहींचे चेहरे एवढे प्रसन्न असतात ना, त्यांच्याकडे पाहिलं ना असं वाटतं बघत बसावं, आणि काहींच्या तोंडाकडे बघितलं ना की असं वाटतं त्याच्या मांडीव जाऊन झोपावं। त्याला बी गुड नाईट ना आपल्याला बी गुड नाईट। ते हसत नाही, बघत नाही। बाबा ते कीर्तनात येतो ना असं बघतो उलट्या बावल्या करून। रात्री 11:15 वाजेपर्यंत म्हातारा असं बघत होतो पुढं बसलेलो। मी कीर्तन झाल्यावर पोराले विचारलं माझं काय चुकलं का रे? पोरं म्हणली का? मी म्हणलो ते म्हातारा असं बघत होतं रे पुढं बसलेलं। ते म्हणले बाबा तुमचा दोष नाही, म्हातारच अख्खं बहिरं होतं, आणि ज्याला ऐकायला कमी येतं ना त्याला पुढं बसायचं लय नाद। घेतलं नाही सांगत, ज्याला बोलायला येत नाही ना त्याला माईकचा लय नाद, थोर माईकचा भुकेला। ते असं माऊली महाराज स्वारकोती असं इतकं माईकचं वेड असतं ना त्याला, कीर्तनाच्या आधी चांगलं तासभर माईक वर येतं ते। आज आपल्या गावात सागर महाराजाचं हे होणार आहे, एका बाजूनं महिलांनी बसा आणि दुसऱ्या बाजूनं स्त्रियांनी बसा। गड्याने काही नदी जाव, आणि कीर्तन झाल्यावर ते बोलायला येतं। आज आपल्या गावात बोराटे महाराजांनी सुंदर कीर्तन केल्याबद्दल मी श्री महाराजांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या मृदंगाचार्यांना गावाच्या वतीनं दुःखद अंतकरणानं शोकाकुल वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली वाहून थांबतो। इस देश की दुर्दशा दुर्जनों की वजह से नहीं है, बल्कि सज्जनों की अक्रियाशीलता से है। आणि तुम्ही जरा तरुण पोरं आहात ना, तर तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात पाठीचा कानात ताट
सरळ. आपण काय दसरा मेळाव्याला धरून आणलेली माणसं नाही. कोणाच्या सभेला आला तर साहेबाच्या सभेला आला, काय काय आल्यानंतर एवढं उदास ना, असं पाठीचा काना ताट सरळ, हे पायाची मांडी घाल असं, हा सरळ असं एकदम रुबाबात बसायचो. आणि तुम्ही ज्याच्या शेजारी बसलाय तो देव आहे. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय. आता ज्याचं अंगहारी रूप होतंय तो तुमच्या शेजारी, आणि ज्याचं अंगहारी रूप झालंय तो देव असेल का राक्षस? पटकन बोला, देव असेल का राक्षस? तुमच्या शेजारी बसलेला देव आहे का राक्षस आहे? आणि शेजाराला लय महत्व आहे हो. बसावं कुठं हे पण कळलं पाहिजे ना. तुमच्या शेजारी देव बसलाय, तुम्ही त्याच्या शेजारी म्हणजे तुम्ही नशीबवान. नाही तर गावातलं पेढेवालं पेढे विकायला गेलं, ते गोल गोल पेढे बनवले होते त्यानं पेढे विकायला गेलं सांगवीच्या बाजारात, असं मस्तपैकी चौकात बसलं, पण बसताना चुकलं. उंदराच्या गोळ्या विकणारं औषध ते बसलं होतं ना शेजारी, ते त्याच्या शेजारी जाऊन बसलं. हे त्याची जाहिरात करायचं आणि हे त्याची जाहिरात करायचं. हे उंदर मारायचं औषध विकायचं ते त्याची जाहिरात, आणि हे पेढेवालं पेढ्याची जाहिरात. पेढेवालं गावातलंच होतं पण बसताना चुकलं, ते फक्त एका बाजूने बोंबलायचं, लई गोड आहे, लई गोड आहे. आणि शेजारचं एवढंच म्हणायचं, खाल्लं की मरतय. लागल का मेळ दिवसभर? त्यामुळे शेजाराला सुद्धा महत्व आहे हो. तुम्ही ज्याच्या शेजारी बसलाय ना तो देव आहे. आणि देव कीर्तनात असल्यानंतर नियम आहे, करे टाळी बोला, नाम टाळी बोला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. आपण काहीतरी आज वेगळं सांगूया. फार गोड गाताय तुम्ही, सुंदर. ते काय बसणाऱ्यांचं लय पाठ आहे हो, असं मी ऐकलंय. 56 वर्ष आहे ना, किती वर्ष हे? म्हणजे आता सप्ताह आता असं पोक्त झालाय. त्यामुळं नवीन नवीन काहीतरी देण्याचा माझा प्रयत्न राहीन. नवीन नवीन नाही सांगितलं तर पुढच्या वर्षी तारीख देत नाहीत. मग सप्त्याची मिटिंग बसावी, पारायणाची, असे सगळी लोक एकत्र यावीत आणि मग विषय निघावा. ते मागच्या वर्षी ते बोराटे महाराजांना लय भारी कीर्तन केलं, त्याला सांगा ना यंदा. पण पोरं म्हणतात नको नको, अरे बुवा बदलून लावा. बाबा काय लावायचा असतो? काय भाषा तर वापरतात, बाबा दुसरा लावा. दुसरा बाबा ते काय कांद्याचं रोपटाय लावायला? ते काही म्हणतात. त्यामुळं नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न मला कीर्तन करू लागाल ही अपेक्षा मला तुमच्याकडून आहे. वातावरण अतिशय प्रसन्न आहे. दुधना नदीच्या किनारी वाळवंटामध्ये भगवान महाराजांच्या आयोजनानं, नियोजनानं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं सुंदर चालू असणार. आज किती योगायोग सुंदर आहे बघा. मला आमंत्रण भगवानाचं आहे, सौजन्य नाईक सरांबरोबर पंढरीनाथाचं आहे, आणि साथीला माऊली आहे. त्यामुळं मला संतोष आहे. हे किती वातावरण गोड आहे. असं मस्तपैकी वातावरण गोड असल्यानंतर मला पहाटे 5 वाजेपर्यंत सुद्धा कीर्तन करू वाटेल. असं सगळं मस्त. मला सगळ्यात कोण आवडलं असेल तर हे चोपदार लय आवडलेत. ते खरं सांगू, एकदा वाजवाच टाळ्या चोपदारा करत. आणि इकडचं वातावरण एवढं गोड आहे ना, इथं येईपर्यंत वाटत होतं कीर्तन करायला नको. पण आता काय सांगावं, काय सिस्टम, काय टाळकरी, काय गायक. आणि रस्त्यावर गेलं आणि बघितलं काय डोंगर. हे असं सगळं ओके. वातावरण प्रसन्न आहे. सद्गुरू माणिक बाबांच्या आणि सद्गुरू माधव बाबांच्या आशीर्वादानं चालू असणारा हा नामसप्ताह आहे. 56 वर्षाची परंपरा. गुरुवर्य नामदेव महाराजांचं व्यासपीठ आहे. परमादरणीय परमश्रद्धेय भगवान महाराज डमाळेंचं हे नेतृत्व आणि मार्गदर्शन आहे. आपल्या गावचं वैभव आणि आपल्या गावचं भूषण आहे. जन्मभूमी ही आहे, पण बाबळेश्वर कर्मभूमी आहे. तुमच्या गावचं नाव लाड सांगवे आहे हे आम्हाला ठाऊक होतं, पण महाराजांचं मूळ गाव लाड सांगवे आहे हे आम्हाला ह्या वर्षी माहिती झालं. इतका मोठा नामसप्ताह त्यांच्या मार्गदर्शनात चालू आहे. तुमच्या गावाचं नाव साता समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम आमच्या गुरुकुलच्या माध्यमातून होते. ही छोटे छोटे विद्यार्थी तिथं उभा राहत आहेत, शिकतायत. उद्याचं भविष्य आहेत ते. उद्याचे ज्ञानोबा तुकोबा त्यांच्यात दडलेत ना. हे सुंदर विद्यार्थी. मला असं वाटतं त्यांच्यातला नाही ज्ञानोबा होऊ द्या, त्यांच्यातला नाही तुकोबा होऊ द्या, पण त्यांना माणूस म्हणून जगण्याची कला मात्र महाराजांकडून मिळेल. बस एवढं तरी पुष्कळ आहे ना. अतिशय सुंदर वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्येच हा सुंदर नामसप्ताह होतोय. मला वाटतं आजचा माझा 6वा दिवस आहे. महाराजांनी मला फोन केला होता, बाबा तुमचा कितवा दिवस घालायचा, म्हणजे सप्त्यातला. मी सांगितलं आजचा रिकामा आहे. त्यांनी माझा आजचा 6वा दिवस घातलेला आहे. सगळंच देखणं आहे. ऐकणारे देखणे आहेत. मृदंगाचार्य सुद्धा अतिशय देखणेच आहेत. गायक सुद्धा अतिशय देखणेच आहेत. चोपदाराचं तर काय बोलायचं कामच नाही. अतिशय देखणा. विनेकरी सुद्धा देखणेच. महाराज तरी कुठं हेक नाही, तो सुद्धा बऱ्यापैकी देखणाच आहे. त्यामुळं सगळं वातावरण आता गोड आहे.
तुमचा सगळ्याचा फक्त एकच पक्ष आणि कीर्तनावर लक्ष. आम्हाला काय इसगाव तिसगाव पलीकडं जवळच आहे 40 गाव, आम्हाला काय भरपूर कीर्तन असतात. आम्हाला बारामतीच्या पट्ट्यात कीर्तन असलं की आमचा फिक्स अभंग असतो, घडोघडी काळ वाटे याची पाहे. आम्हाला शिवसेनेवाल्यांनी बोलवलं की फिक्स अभंग घेतो, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. भाजपवाल्यांनी बोलवलं की आमच्यासारख्याचा अभंग असतो, वचन ऐका कमळापती माझी रंकाची विना, असं फिक्स अभंग आहे आमचं, सगळं ठरलेलं असतं आमचं. ते काँग्रेसवाल्यांनी बोलवलं की फिक्स अभंग आहे, उभारीला हात जगी जानविरी मात. आणि अपक्षवाल्यांनी तारीख दिली, पांगोळ झालो देवा. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात चिंता करू नका. आजच्या अभंगातनं जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला आवडणारी भक्ती सांगतायत, देवाला आवडणारी महापूजा सांगतायत. त्यांनीच काय सांगावं ना आम्ही काय कावं. येरवी तिची ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती, तया भक्ती नाम जीवाला कळत नाही म्हणून साधू सांगतो. भूतकाळातही त्यांनी सांगितलं होतं, वर्तमानातही त्यांनी सांगितलं होतं आणि भविष्याचा वेद सुद्धा ते सांगतात. भविष्याचा वेद आहे पृथ्वीवर दादा असा काळ येईल, वर्तमानाचा वेद आहे असत्यासी रिजले जन, पापा देते अनुमोदन करती हेलन संतांचे. अर्थात हे वर्तमानच आहे ना, ऐका कलीचे महिमान, हे वर्तमान आहे. आणि या वर्तमानातल्या लोकांना कळावं देवाले काय आवडतं, त्याला कोणती महापूजा आवडते, म्हणून आजच्या अभंगाची निर्मिती. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांनी सांगावं ना आम्ही त्यांचं ऐकावं, एवढा त्यांचा अधिकार मोठा आहे का. आता आम्ही अर्ध प्रमाण दिलं होतं, लागून या पाया करे टाळी बोला मुखी नाम. जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्या पायाला हात लावतात, मला असं वाटतं त्यांचं चुकतं. ऐकताय ना तुम्ही, मला असं वाटतं तुकोबरायांचं चुकतंच. ज्या मूलभूत गोष्टी आम्हाला लागतात त्याच त्यांना पण लागतात ना, जे आम्ही भोगतो तेच त्यांनी पण भोगलं ना, मग त्याने आमच्या पाया पडायची काय गरज आहे हो. सोपं विचारतो, बापानं पोराच्या पाया पडायचं का पोरानं बापाच्या. बोला 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 बोला, तुम्हाला तुमच्या म्हणा बापाची शपथ आहे. हा असं बापानं पोराच्या पाया पडायचं का पोरानं बापाच्या. बोला बोला, बापानं पोराच्या का पोरानं बापाच्या. असं बोललं तर कीर्तन पुढं जातं. सासून सुनाच्या पाया पडावं का सुननं सासूच्या. नक्की ना, हे लॉक किया जाय. पण कधी कधी तीच सासू सुनबाईला म्हणते, सुनबाई तुला सांगून सांगून दमले ग, पण तू ऐकत नाही, शेवटी तुझ्या. मग आता काय म्हणला होता सुननं सासूच्या. तसं बापानं पोराच्या पाया पडायचं नाही, जसं सासूनं सुनाच्या पाया पडायचं नाही, तसं तुकोबरायानं तुमच्या माझ्या पायाला नाही हात लावावा. कारण अधिकार किती मोठा. मी शांत राहिलो आणि माझ्या टाळकऱ्यांना बोलायला लावलं ना तर एका दमात 1000 प्रमाण देतील ते. तुकोबरायांचा अधिकार किती मोठा आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा, जळी दगडा सहित तारियेला जैशा, जगा काळ खाया मी माथा दिला, आम्ही वैकुंठ आलो याची, बोली लेजे साच भावे, उजळवाया आलो खरा खोटा, येथे उपकारा आले घर जा, तुका म्हणे मज कळते बडबडीची वाणी अथवा, तुका म्हणे मज धाडीले मार्ग हा सोपा, आणू रेणूया थोकडा. 1000 प्रमाण देता येतील ना, पण तरीही त्यांचा अधिकार आम्हाला मोजता येत नाही. त्याचं कारण उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत कधी उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, काही एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात. आणि साक्षात देवानं सुद्धा ज्यांच्या पायाची पूजा करायला वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे मोठे तुकोबाई, एवढ्या मोठ्या साधून तुमच्या माझ्या पायाला हात लावायची काय गरज आहे. कलियुगातल्या माणसाले 3 दोष आहेत. कोणकोणते दोष आहेत महाराज. अल्पभाव, अल्पमती, अल्पभाव, अपराधाची मोहिलो मूर्ती, अहो वेद मूर्ती पदियेसा, अहो वेद मूर्ती पदियेसा, अहो वेद मूर्ती पदियेसा, अहो वेद मूर्ती पदियेसा.
दोष येतो. किती दोषा देवो परिहार. 3 दोष आहेत ऐकताना बसलेले. पहिला दोष आहे कलियुगातल्या माणसाला अल्पभाव, फिलिंगलेस आहेत माणसं, अल्पमती, बुद्धिहीन आहेत माणसं, अल्प आयुष्य, आणि त्यात पण ते नाही हाती. आधीच तर अर्धन, त्याच्यात पण नाही. हे 3 दोष कलियुगातल्या माणसाला. आता हे 3 दोष सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. फक्त आता आला एकत्र सगळेजण तर 56व्या वर्षात 3 दोष ऐकण्याआधी कमीत कमी 3 संकल्प करा. किती संकल्प करायचे? 3. आता हे खरं तर जुन्या लोकांनी लावलेलं रोपट आहे. जसं हे वडाचं झाड वाढतंय 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 तसं इवलेसे रोप लाविले द्वारी. 56 वर्ष झाली जुन्यांनी नव्यांच्या ताब्यात दिले हे आता. आणि कितीतरी गोड आता सप्ताह सुरू झालाय. जुन्यांनी नव्यांना स्वीकारले आणि नव्यांनी जुन्यांचा आदर केलाय. म्हणजे आता आपल्यात पण काहीतरी बदल झाला. स्वर थोडा कमी करा. आपल्यात पण काहीतरी बदल झालाच पाहिजे. त्यामुळं संकल्प 3 करायचे. किती संकल्प? थोडा पाठीचा काना ताट रे पोराव, सरळ मांडी घालून बस. समजा तुम्हाला भुमुगाच्या शेंगा खायला दिल्या. भुमुगाच्या शेंगा कळतात ना? टरपल खायची आणि आतल्या बिया फेकायच्या, बरोबर ना रे? मग आतल्या बिया, आवाज आला पाहिजे, आतल्या बिया मोठ्यानं पोरानो, आतल्या बिया आणि वरची टरपल नेहमी असंच करायचं. आतल्या बिया, वरची टरपल. आता तुम्हाला खारीक खायला दिली, आतल्या बिया, आतल्या बिया फेकून द्यायच्या आणि वरची टरपल नेहमी आता असंच करायचं. आतल्या बिया फेकून द्यायच्या, वरची टरपल. आता सीताफळ खायला दिलं, आतल्या बिया आणि वरची टरपल खाऊन घ्यायची. अरे तेही टाकून द्यायची, मधला मऊ गाभा खायचा. आता तुम्हाला पेढा खायला दिला, पेढा कळतो ना रे? आता काय टाकायचं आणि काय खायचं रे? सगळंच. आता तसे 3 संकल्प करायचे पेढ्यासारखे. किती संकल्प? संकल्प क्रमांक 1, थोडा पाठीचा कणा ताट ठेवा. म्हणजे हा संकल्प नाही, अजून सांगायचं. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 56व्या वर्षात संकल्प क्रमांक 2, काही गोष्टी जपून वापरा. आणि 56व्या वर्षातला संकल्प क्रमांक 3, देवाच्या, देशाच्या आणि अशा धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद विसरून एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका. भेटला मला मारुतराया, बस. कमीत कमी 3 संकल्प. कीर्तन कळू द्या नाही तर नाही कळू द्या. संकल्प क्रमांक 1, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. बरीच माणसं चपल्या गेल्यावर सुद्धा म्हणतात 7.5 जाती. ज्याची गेली ना त्याची बायको माहेरला गेल्यावर तोंड करतो बारीक, आणि बाकीच्या म्हणायचं असू दे गेली 7.5. ते म्हणला तुझी गेल्यावर कळेल भाऊ, 7.5 जात नाही, चांगलं 350ला काम लागतं. जाऊ दे तुझे मग कळत. दारातल्या दिव्यात 2-2 किलोचं तेल जाळण्यापेक्षा 100 रुपयाच्या 2 वह्या घ्या, 20 रुपयाचे 2 पेन घ्या आणि गावातल्या गरीबाच्या लेकराला नेऊन द्या. त्या लेकरात तुम्हाला पंढरीचा विठोबा दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. काळाची गरज. या गोष्टी करा ना. काही गोष्टी जपून वापरा. रक्तदान करा, गरज आहे आता, नेसेसरी आहे. झाडं लावा, गरज आहे आता. बरीच माणसं झाडं लावत नाही. दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, रोप नव, आणि उगवून आलं की सकारामानाची शरड त्याच्यावर. झाडं लावा. आणि वडाची झाडं तर प्रत्येक बाईनं स्वतः लावलं पाहिजे. 3 जूनला यंदा वटपौर्णिमा आहे. किती जूनला? तुम्ही वडालाच ओवाळता ना? तुमच्याकडे असते का वटपौर्णिमा? वडाला ओवाळता का बाबळीला? वडालाच ओवाळता ना? वडच पुसताना. आणि काय म्हणता वड पुसताना? वडा पाव. काय म्हणता वडाला? वडा. मग जेवढ्या सुवासिनी महिला गावात आहेत तेवढी वडाची झाडं आहेत का सगळ्यात मिळून? तुम्हाला असं काय वाटत नाही का दुसऱ्याच्या वडाला फेरे घालायला? यंदा संकल्प करा, आपलं झाड, आपला दोरा, आपला फेरा आणि आपला नवरा, लोकाला ताप देऊ नका. कन्सेप्ट किती चांगले आहे बघा संतोष दादा. जेवढ्या गावात सुवासिनी तेवढी वडाची झाडं उगवून येतील. कशाला ट्री प्लांटेशन करावं लागेल? झाडं लावा ना आपापली.
आणि तुम्हाला काय वाटत नाही का आपली बायको पण त्याच वडाला वेडा मारते, पाटलाची बी त्यालाच जाते, सखाराम तात्याची पण तिथंच, तुकाराम आबाची बी तिथंच जाते, आपल्या भावाची बी त्यालाच ववाळते म्हणती वडा. असं तुम्हाला काय वाटत नाही का? सगळ्यात मिळून एक यंदा आपापलं झाड स्वतः लावा, काही गोष्टी जपून वापरा, लाईट जपून वापरा. वीज चोरी करण्यामुळे शेतकऱ्याला दिवसा लाईट भेटत नाही, रात्री त्याला दारी धरावी लागतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाच्या देशाच्या धर्माकरता एकत्र यायला शिकारे. देवाकरता झटत राहिले ते ज्ञानोबा तुकोबा, देशाकरता अमर झाले ना ते भगतसिंग सुखदेव राजगुरू, आणि धर्माकरता झटत राहिले ते छत्रपती शिवाजी महाराज. लोक म्हटले काय केलं आमच्या शिवाजी महाराजांनी? ऐका माझ्या दादा, बरीच माणसं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते तर काय बिघडलं असतं. त्यांना ऐकावं माझं वाक्य. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून दारात आहे पवित्र तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिले सुवासिनींचं कपाळ. आणि आमचा राजा या दुनियेत जन्माला आला म्हणूनच झाली हिंद विश्वराज्याची सुंदर सकाळ. एवढे उपकार आमच्या राजाचे. विजयसारखी तलवार चालून गेला, शत्रूचा निपात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून गेला, वाघनं हाता तोडून अफजल खानाचा पुतळा फडून गेला, भगवान ईशान तुमच्या माझ्या हातावरती देऊन गेला, 32 मन सोनेरी सिंहासन स्थापन करून गेला. आणि ज्या दिवशी आमचा राजा स्वर्गात गेला ना त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवतांनी ज्या राजाला वाकून मुजरा केला ना त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे 36 वाघाचं बळ असणारा, तर म्हणजे मोगलांना त्रस्त करणारा, परत न फिरणारा, तिन्ही देवांचा राजा, शिस्तप्रिय वाणी ते जिजाऊ पुत्र, महाराष्ट्राचं वैभव हार न मानणारा, राष्ट्राचं भूषण जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल विठ्ठल हे 3 दोष कलियुगातल्या माणसाला आहेत म्हणून हे 3 संकल्प पुढे मांडले. कोण म्हणतं या 3 दोषातनं मुक्त होता येतं? नाही होत. कलियुगातल्या माणसाला 3 दोष आहेत. अल्पभाव. रस्त्याच्या कडेला ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोक थांबतात का बाजू देऊन जातात? खरं खरं सांगा. अहो बाजू देऊन जातात. तो कोणी थांबत नाही हायवेला ऍक्सिडेंट झाल्यावर. समजा शेजाऱ्यानं बोर घ्यायची मशीन त्याच्या रानात लावली, बोर कळतं ना तुम्हाला, ते होल असतं ते असं बोर घेतात बघा, पाणी लागतं त्याला. ती बोर घ्यायची मशीन त्यानं त्याच्या रानात लावली तर त्याच्या बोरला तुम्हाला पाणी लागल्यावर आनंद होतो का त्याच्या बोरमधनं धुरळा फपोटा माती निघल्यावर आनंद होतो? हा, जितका खकानं निघन ना खालना असं भोकना तेवढं त्याला बरं वाटतं. ते म्हणतं अजून 2 पायपा जाऊ दे. ते मला आधीच गेलं, जाऊ दे अजून. परवा तर एक जण माझ्याकडे पळतच आलं, बाबा लय पोटात दुखतं, लय पोटात दुखतं, लय पोटात दुखतं. म्हटलं काय रे, कधीपासून दुखतं पोटात? तो म्हणला शेजाऱ्यानं बंगला बांधला ना तेव्हापासूनच दुखायला लागलं. राहील का पोटातलं दुखायचं? देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं. मानसा आता तरी मानसात ये, मानसा आता तरी मानसात ये. भजन बिना, भजन बिना तूने तेरा जन्म गवाया रे, तूने तेरा जन्म गवाया रे. नाही लोकांच्या लक्षात अल्पभाव आहेत. त्या लोकाला सांगावं संत चरणी भाव धरा, क्षण क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वरा हेची करावा पान. अल्पभाव, अल्प. कालचं लक्षात राहत नाही वो लोकाच्या. चोपदार रात्रीचा अभंग कोणता होता? तुम्ही हसू नका, तुमच्या तरी कुठे ध्यानात राहिले तेव्हा? ऐकताय ना? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, हाच होता ना? वा वा, छान, सुंदर, किती छान. बघा हे ऑप्शन मधले पावली की नाही, हे पाव म्हणल्याचा परिणाम. मला हे वातावरण आवडले. लक्षात राहत नाही लोकांच्या. एक माणूस ना बाजारात गेला 10-10 रुपये घेऊन 2 हातावर. बायकोनं सांगितलेलं कांदे आणि बटाटे आणा. तिथनं माघारी आलं आणि बायकोला विचारायला लागलं कुठल्या 10 रुपयाचे बटाटे आणि कुठल्या 10 रुपयाचे कांदे, विसरलो म्हणून माघारी आलं. अल्पमती. नाही लक्षात राहत लोकांच्या का हो? आणि सगळ्यात महत्वाचा दोष कोणता? अल्प आयुष्य.
तुमच्या लक्षात असेल ना तर ऐका. कीर्तन झाल्यावर बोराटे महाराज घरी जाईल का वर जाईल हे सुद्धा सांगता येत. माझ्याकडे बघून माना हलवू नका. तुमची तरी काय गॅरंटी. नियम आहे. कोणी दिवसी माहिती चालून हो कोणी दिवसी प्राण जाती घेऊन कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे एकटे रहावे एकटे रहावे. नियमय जगाचा समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे तैसे राहावे. मी नेहमी सांगतो तुम्ही आयुष्यात संकट आल्यानंतर संतोष महाराज खचून जाऊ नका. खचून जगा. संकट येणं त्यांचं काम आहे. आणि देव सुद्धा संकट अशाच खांद्यावरती पाठवतो जे खांदे ते संकट पेलायला समर्थ आहेत. कोणाकडेही संकट पाठवत नाही तो. येडा नाही तो. असे खांदे मजबूत पाहतो मग संकट पाठवतो. मी नेहमी सांगतो माणसानं खचून जायचं नाही, खचून जगावं. माणसाचा पाय चालताना एक पुढं असतो तर दुसरा पाठीमागं असतो. पुढं असतो त्याला अभिमान नाही की मी पुढं आहे. आणि मागं राहिला ना त्याला नाही वाईट वाटत की मी मागं आहे. कारण हे क्षणात बदलणारं असतं. चंद्र चंद्राच्या जाग्याला चमकतो, सूर्य सूर्याच्या जागी चमकतो. चंद्रानं कधी बरोबरी करायची नसते सूर्याबरोबर आणि सूर्यानं सुद्धा कधी स्पर्धा नाही करायची चंद्राबरोबर. दोघही चमकतात. फक्त आपापली वेळ यावी लागते. एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं सुद्धा कोणी फकीर होत नाही. हे कायम लक्षात राहू द्या. माणसाचा स्वभावच असा आहे तात्पुरत्या दुःखानं दुःखी होतो आपण. सांगू द्या मला. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळ दाखवून जाते दादा हो आपला आणि परक नेमकं कोण आहे. येऊ द्या ना वेळ आलेली चांगलीच आहे. हे अल्पायुष्य असलो तरी आपण समाधानी राहिलं पाहिजे. त्याचं कारण आहे मी नेहमी सांगतो माणसाच्या बरोबर श्रीमंती बरोबर समाधान पाहिजे, आयुष्याबरोबर आरोग्य पाहिजे आणि ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे. या तीन गोष्टी सोबत असल्यानं काही कमी पडत नाही. तुम्ही फक्त जे जे होईल ते ते सहज पहा. तुम्ही काळजी करू नका. हे तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला की जे आपल्या ललाटावर लिहिलंय ते होणार आहे. मग काळजी का करता. जे काही प्रारब्धात आहे ते होतच ना. पण माणसं उगा चिंता करतात. मला सांगू द्या लोकांना, आने वाला कौन है जाने वाला कौन है, पाने वाला कौन है खोने वाला कौन है, देने पे आया तो इतना देता है छप्पर फाड़ के दे जाता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. मग हातावर हात मारून बसायचं. भगवान परमात्म्यानं सांगितलंय ना, अदस्योर्ध्वं प्रसुरा अदस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालः अदस्य मूलानुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. सांगितलं ना त्यानं. मग आपण काय हातावर हात मारायचा.
नाही मारायचा हातावरती हात, पण आपण लोकाला सांगावं, गर्व नको करू.